मंडळी बघा, रायगावमध्ये पारांचं जतन कसं केलेलं आहे बघा. पूर्वीचे पार जे आहेत काही गावातील लोकांनी ते काढून टाकले. तर ह्या गावामध्ये आपणाला बरेचसेच पार बघायला भेटले. पार हे पाहिजेतच. पारावरची चर्चा म्हटलंय कशाला. बरं काय आता तुम्ही इथं बसलाय, काय नेमकं तुमचं चर्चा काय चालली होती? काय नाही, कुठल्या गावची दिंडी वगैरे, काय मुक्काम कुठं वगैरे, असं नाश्ता वगैरे कुठं चाललाय, काय चाललंय. तुमचं गाव हेच? आमचं गाव हेच रायगाव. रायगाव. बरं मग आता हे जेवण वगैरे इथं चाललंय कुठल्या दिंडीसाठी? ही आपली चिपळ कुठली कोळे कोळ्याची दिंडी इथं येणार आहे. हां, त्यासाठी दरवर्षी तुमचं जेवण असतं? हो, दरवर्षी. म्हणजे गावाच्या मार्फत का आपले दोघं चौघं मिळून? वैयक्तिक. मग नाव सांगा की तुमचं? सदाशिव भगवान गाडगे प्रत्येक वर्षी जेवण देतात. तर मंडळी बघतोय आपण आपल्या कराड तालुक्यातील गाडगेनाथ महाराजांची दिंडी या ठिकाणी असते जेवण करण्यासाठी. आणि तुम्हाला एक तिथला इतिहास सांगायचं म्हटलं तर दिंडी निघायच्या आधी विठ्ठल तिथं आली होती, म्हणून तिथलं महत्त्व खूप मोठं आहे. म्हणून कोळे गावामध्ये जास्त भाविक तिथं जमा होतात दिंडीला निरोप देण्यासाठी. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या आटके गावातील सुपुत्र राजाराम पाटील यावर्षी पहिल्यांदाच दिंडीला आलेले आहेत, पायी वारीसाठी आलेले आहेत. आणि आपण बघितलंच असेल की गावातून दिंडीचं प्रस्थान झाल्यानंतर पहिलं जेवण मलकापूर या ठिकाणी यांचं असतं. स्वर्गीय यशवंत दादू पाटील आटकेकर दादा यांचे हे 2 नंबरचे चिरंजीव. राजूभाऊ, तुम्ही दिंडीला आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय छान वाटतंय. पहिल्यापासून चालत आलो आहे, पण काहीही त्रास नाही. छान वाटतं, वेळेवर सगळं आहे, नाश्ता पाणी व्यवस्थित चाललं, काही त्रास नाही. तर सांगा, तुम्हाला अजून काय सांगता येईल? सांगायचं म्हटलं तर दिवसभर जरी चाललं देवाच्या जयघोषात तरी मन शांत, घरचं काही ध्यानसुद्धा होत नाही आणि थकवा सुद्धा जाणवत नाही. म्हणजे हरिनामाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे. म्हणूनच म्हणतात की चला वारीला विठ्ठल भेटीला. तर या ठिकाणी आपण बघतोय दीपक पाटील, दीपू नाना हे सुद्धा पहिल्यांदा आले. तर दीपा नाना, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. काही चालायचा कंटाळा येत नाही, काय नाही, पाय दुखत नाहीत आणि वाटेला भरपूर नाश्ता चहा पाणी वेळेवर मिळतोय. नामस्मरणाने अजिबात घरचं वगैरे काही आठवण होत नाही. रामकृष्ण हरी. तर मंडळी, हे सुद्धा यावर्षी मला चेहरा नवीन दिसला. बोला, कसं वाटतंय दिंडीला आल्यामुळं? छान वाटतंय ना? तर आपण इकडं बघतोय आपले राजाराम जाधव सर्वांच्या परिचयाचे आहेतच. LIC मध्ये खूप मोठं त्यांनी स्थान निर्माण केले. राजूभाऊ, कसं वाटतंय दिंडीला आल्यावर? बरं, सर्व सोय आहे. घरचं ध्यान बिन होतंय का? नाही, फक्त विठ्ठलाचं. तर मंडळी बघतोय या ठिकाणी सुनील पाटील सुद्धा नवीन दिसतात. कसं वाटतंय दिंडीत? 1 नंबर छान. बरं, काय सोय कशी काय वाटते दिंडीत? 1 नंबर. सोयीचा काय विषयच करायचा नाही, नादच करायचा नाही.